प्रकाशनाला अशा पद्धतीच्या साहित्यिक कार्यक्रमांना आज मुंबईत इतक्या प्रमाणात लोक एकत्र येणं हे साहित्यावरचं त्यांचं प्रेम आणि ज्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे त्यांच्यावरचं प्रेम ह्या दोन्ही गोष्टींचं द्योतक आहे. मला वाटतं आज इथे जमलेली जी माणसं आहेत ती प्रेमापोटी जमलेली माणसं आहेत. म्हणजे आज आपण बऱ्याचदा बघतो की राजकीय सभांना खुर्च्या रिकामी असतात आणि उचलायला लागतात की सभागृह भरलेलं आहे असं दाखवण्यासाठी. आज इथे खुर्च्या लावाव्या लागल्या हे या कार्यक्रमाचं यश आहे. यानंतर आजच्या अजून एक विशेष उपस्थिती लाभलेल्या आम्हाला ज्येष्ठ गायिका अभिनेत्री श्रीमती फैयाज यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझ्या शेजारी बसलेले सर्व मान्यवर आणि मी त्याच्यामध्ये बसलेली आहे म्हणून म्हणते. आणि मगाशी तू म्हणालीस की प्रदीप देसाईंचा परिवार, मी परिवार म्हणणार नाही, मी गोतावळा म्हणेन. हा प्रदीप देसाईंचा गोतावळा आहे असं मी म्हणेन. खरं म्हणजे प्रदीप देसाईविषयी म्हणजे काय बोलायचं, इतकं आहे हो, इतकं आहे बोलण्यासारखं. म्हणजे तो विषय संपणार नाही की काय बोलावं आणि काय, म्हणजे मला त्याला सुचतच नाही मी काय बोलू. पण पहिली त्यांची माझी जी ओळख झाली आहे ती रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमामध्ये मी गेले होते आणि मी तिथे गेस्ट ऑफ ऑनर होते. मी तिथे एका संगीत स्पर्धेसाठी जे पहिले आली होती माणसं त्याच्यात उत्तीर्ण झालेले, त्यांनी बक्षीस समारंभ माझ्या हातून होता. मी आणि अनिल मोहिले आम्ही दोघंजण रिझर्व्ह बँकेत गेलो होतो. तेव्हापासूनची माझी ओळख म्हणजे जवळजवळ 20 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही. ती जी मैत्री आमची जी सुरू झाली म्हणजे कलावंत म्हणून ते आणि मी कलावंत म्हणून, तर मला एवढंच म्हणावं असं वाटतं, कधी कधी वाचलेलं माझ्या लक्षात राहतं की न आठवता आठवावेत अशा काही आठवणी असाव्या, न आठवता आठवावे अशा काही आठवणी असाव्यात, न बोलता कळावे असे काही शब्द असावेत, न बोलता कळावे असे काही शब्द असावेत, ग्रीष्मातही बरसतील असे काही मेघ असावेत, ग्रीष्मातही बरसतील असे काही मेघ असावेत आणि हाकेसरशी धावून येतील असे काही मित्र असावेत. 20 वर्षाची त्याची माझी मैत्री आहे. अतिशय विश्वास त्यांच्यावर आहे, माझी खूप विश्वास आहे त्यांच्यावर. थोडासा माणूस बोलगेवडा आहे, माणूस वेडा आहे. मला माणसं अतिशय आवडतात, आजूबाजूला त्यांना माणसं लागतात आणि दुसऱ्याचा आनंद उपभोगणारे असे आनंदी आहेत ते. आनंद मूर्ती म्हणूया त्यांना आपण. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, जो संतोष आहे कुठल्याही कार्यक्रमात, मग तो रफी साहेबांचा असेल, राज कपूर साहेबांचा असेल, बेगम साहेबांचा असेल. कारण मला असं वाटतं बेगम साहेबांच्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यावेळेला खय्याम साहेब अध्यक्ष होते, अंबरीश मिश्र त्या कार्यक्रमाला आले होते. म्हणजे असा हा सिलसिला आमचा सुरूच आहे, तिथे कुठेही खंड पडलेला नाही. वसंत देसाईंची जन्मशताब्दी त्यांनी साजरी केली, सी रामचंद्रांची जन्मशताब्दी त्यांनी साजरी केली, आत्ता नुकती राज कपूरांची सुद्धा त्यांनी जन्मशताब्दी साजरी केली. असा हा अतिशय वेडा म्हणजे संगीत वेडा तर आहेच आहे, पण माणसांचा, त्यांना माणसांशिवाय त्यांना राहत एकटं तर मला नाही वाटत ते एकटे राहू शकतील. असं सतत काहीतरी डोक्यात चालू असतं त्यांच्या. त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस आहे, पहिल्यांदा मी त्यांना शुभेच्छा देते. आणि त्यांचे सर्व गोतावळ्यातले लोक आज आपण इथे गिरगावकर, खोताची गाडी, इकडचे तिकडचे सगळे त्यांचे मित्र, रिझर्व्ह बँकेतले त्यांचे काही सहकारी, त्यांचे मित्र सगळे आपण त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठीच आलेले आहात. आणि मलाही बोलवलं आहे कारण मी पण त्यांच्या परिवारातली गोतावळ्यातलीच आहे असं मी समजते. आणि त्यांना आयुष्य लाभो, त्यांच्या ज्या काही संकल्पना असतील, त्यांना ज्या काही राबवायच्या असतील त्याच्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्यावरचं हे पुस्तक जे अनिल चुबेंनी लिहिलेलं आहे ते वाचल्यानंतर कळेल की आम्हाला तर माहीतच आहे 20 वर्षामध्ये प्रदीप देसाई काय आहेत ते, पण वाचल्यानंतर आणखी जास्त कळतील असं मला वाटतं. 50 वर्षांचा त्यांचा जो प्रवास आहे तो आणखी वाचल्यानंतर आणखी दृढ होईल मनामध्ये आपल्या, असं मला वाटतं.
आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या संकल्पनांसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. नमस्कार, धन्यवाद. आज आपण इथे मुद्दाम पुण्यावरून उपस्थित राहिलात. आपले विचार, आमच्या वडिलांविषयीचे अनुभव गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे ऐकण्यासाठी आम्ही सर्वच जण उत्सुक आहोत. तर आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. हसत हसत नवनवे किस्से सांगणारा, गाणं आणि गप्पात रमणारा माझा निखळ मित्र प्रदीप याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असल्यामुळे आशीर्वाद सुद्धा. माझ्या त्याच्या अनेक गोष्टी कॉमन आहेत. मित्रप्रेम, पुस्तकप्रेम, मूळ गाव कोकण, सतत नव्या शर्टाची खरेदी करणं, आजचाही त्याचा नवा आहे माझ्या माहितीप्रमाणे. 80 शर्ट झाले तुझे ना. निवेदन सूत्रसंचालन करणं, मोहम्मद रफीवर मनपूर्वक प्रेम करणं आणि आमेसारखा हुशार मुलगा असणं, बऱ्याच या सर्व गोष्टी त्याला सद्भाग्य आहे त्याचं. त्याची अजून एक वेगळी गोष्ट आहे आणि ती म्हणजे टेबल टेनिस. बऱ्याच जणांना अगदी सरसकट सगळ्यांना माहिती नसेल. बाकी गाण्याचे कार्यक्रम करणारी संस्था आणि गाण्यात रमणं ही प्रधान बाब नक्कीच आहे. रफी साहेबांचे कार्यक्रम त्याने स्वरयोगतर्फे केले, तर माडगुळकर फडक्यांचे कार्यक्रम मी स्वरमुग्धातर्फे केले. आणि आमच्यात स्पर्धा सुरू झाली की कोणाचे किती प्रयोग होतात वगैरे. पण निखळ मैत्रीमुळे ही सगळी निखळ चर्चा चालू होती. खय्याम याच्याशी त्याचे विशेष सूर जुळले. पी सावळाराम, दत्ता डावजेकर यांची मुलाखत त्यांनी घेतली आणि फैयाजी इथे हजर आहेत त्यांचीही मुलाखत, फैयाजी बरोबर ना, त्यांचीही मुलाखत त्यानेच घेतलेली आहे. मरीन लाईन्सला मॉर्निंग वॉक करताना उज्ज्वल निकम भेटले. कडक, गंभीर, अबोल याच्याशी दोस्ती जुळली. त्याचं कारण याचं कोणीही भेटल्यानंतर खातखदा मोठ्यांनी हसणं आणि मनापासून कोणालाही जवळ करणं. खय्याम तर त्याच्यासह रिक्षात सुद्धा बसलेले आहे, बरोबर ना. आज गजाननराव वाटवेंची पण वाढदिवस आहे, जयंती आहे. आणि त्यांचं निवेदन समोर बसून ऐकलेले असा तो आहे. माझा मीना कुमारीकडे त्यांनी अनेक आपल्या किस्स्यांमध्ये खूप नव्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपल्याला माहितीच नसतील अशा. मीना कुमारीकडे 20 मराठी नोकर कायम कामाला होते आणि त्यामुळे तिच्या घरात सत्यनारायण होत असे आणि या सत्यनारायणाला मराठी गाण्याचा कार्यक्रम होत असे. गोमू माहेराला जाते हे गाणं प्रदीपनं म्हणण्याचं धैर्य केलेलं आहे. स्नेहल भाटकर, पाडगावकर, अनिल मोहिले, श्रीकांत ठाकरे यांच्या रचना आणि गागात त्यांच्याकडे हजेरी लावलेली आहे, सहभागी झालेला आहे. सख्खे सोबती गीतांजली म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली आणि हे गुणाधीश आजचं, अशी 3 पुस्तकं त्याच्या नावावर. आणि वसंत देसाईचं इंग्रजी पुस्तकाचं नाव असल्यामुळे मी फक्त 3 मराठी नावं घेतली म्हणजे उच्चार चुकू नये म्हणून. त्यांनी एकपात्री प्रयोग केलेला आहे. मला भावलेले कलावंत, बहुआयामी पुल आणि आता येतोय एकपात्री कार्यक्रम सदाबहार देवानंद, रफी साहब आणि शोमन राज कपूर. माझ्या मित्राची आपल्यापर्यंत न पोचलेली त्यातल्या थोडीशी आणि उपलब्ध वेळ 5 ते 7 मिनिटं असतो म्हणून तेवढ्यात सांगण्यासाठी माहिती मी स्टेजवर
उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि रसिक मैत्रिणींची संख्या मला जास्ती दिसते इथे, लेडीज बऱ्यापैकी उपस्थित आहेत. तर आज हे जे पुस्तक प्रकाशन होत आहे याचा मला आनंद आहे, कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्याचं प्रकाशन होत आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यासाठी मी स्वतः काही मेहनत नाही घेतली आहे. माझा मित्र जो आहे 50 वर्ष आमची मैत्री आहे, त्याने मला एक दिवस ठाण्याला बोलवलं आणि मला म्हणाला तुला जे काय काय आयुष्यात अनुभव आले, माणसं भेटली, कशी भेटली, ते 5 तास रेकॉर्डिंग केलं माझं. मी सकाळी 10 वाजता त्याच्या घरी गेलो, मस्तपैकी आम्ही 1 वाजता जेवलो आणि परत त्यांनी माझे अनेक प्रश्न मला विचारले. सगळं रेकॉर्डिंग त्याच्याकडे उपलब्ध आहे. आणि आमचं जे विदाऊट रिझर्व मासिक येतं रिझर्व बँकेचं, त्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये अतिशय अप्रतिम असा लेख लिहिला. म्हणजे मला सुद्धा माहीत नव्हतं की एवढा इंग्रजीमध्ये हा लिहू शकतो चांगला. तर तो लेख आमच्या मुलांनी वाचला, आमच्या मुलींनी वाचला आणि माझा मुलगा म्हणाला इट्स अ मॅटर ऑफ बुक. तर मी म्हटलं बाबा मी कसं काय करणार आता. तर मी याला सांगितलं बाबा असं असं आहे, पुस्तक व्हावं अशी इच्छा आहे. तर हा म्हणाला मला पण आवडेल लिहायला. तर म्हटलं एक काम कर, एप्रिल 8ची गोष्ट होती, मे महिन्यामध्ये होता. तर मी म्हटलं तू पुस्तक लिहिशील का. तो आनंदाने तयार झाला. म्हणजे पुस्तक आहे, क्रेडिट त्याचं आहे सगळं, मी फक्त बोललेलं आहे. मला तसं लिखाण म्हणजे मी लिहितो नाही असं नाही, पण तू लिखाण असं सातत्याने बसून करणं हे तेवढं सोपं काम नाही. आणि सध्याचं जे लॅपटॉप वगैरे आहे ह्याचं मला फारसं मी त्याच्याशी म्हणजे मला त्याची सवय नाही, लॅपटॉपवर वगैरे टाईप करणं वगैरे. मी हाताने लिहितो. तर त्यांनी सगळे कष्ट घेतले. त्या कष्टामुळे आज हे पुस्तक गुणाधीश ते नाव पण त्यांनी सुचवलं मला. तर मी त्याला पहिले धन्यवाद देतो मनापासून, कारण त्यांनी जर मला नाही म्हणून सांगितलं असतं तर पुढे ते पुस्तक आलंच नसतं. आणि हे जे मान्यवर इकडे बसलेले आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळालेले नसते. आणि नंतर मी ठरवलं की 8 जून माझा वाढदिवस आहे, तर त्यावेळी पुस्तक होऊ शकेल का. तर माझी पहिली जी 3 पुस्तकं आली ती माझी स्वरयोग ह्या संस्थेतर्फे मी काढली. पण मी म्हटलं आता आपण एखाद्या प्रकाशकाला गाठूया, म्हणून मी आमच्या अशोक पुणेंना फोन केला डिम्पलच्या. तर ते आनंदाने तयार झाले. ते म्हणाले का नाही काढणार, आपण काढूया, आमची त्यांची जुनी ओळख आहे. तर त्याने मान्य केलं, सगळं झालं. आता म्हटलं करायचं काय, बोलवायचं कोणाला. मग आमचा सुधीरला फोन लावला. सुधीरची माझी 25 वर्षाची मैत्री आहे. सुधीरने ऐकलं मी येतो, काही बोलला नाही, तुम्हाला काही अडत नाही का, तुझं पुस्तक आहे मी येणार. आता सुधीर तसा पुण्याहून ह्या वयात त्यांनी येणार. त्याचं वय आता मी सांगितलं 74 चालू आहे. तर या वयात त्यांनी इथे एवढा प्रवास करून केवळ माझं प्रकाशनासाठी येणार. पण त्याचा जो मोठेपणा आहे माझ्याबद्दलचा, म्हणजे त्याच्या प्रेम आहे माझ्याबद्दल, ते व्यक्त करण्यासाठी तो आज आला या ठिकाणी. त्याबद्दल सुधीरला धन्यवाद देतो. आता एक सुधीर नेहमी इतर लोकांच्या मुलाखती घेतो, 6000 मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि त्याला बऱ्यापैकी सवय आहे की एखाद्याला भुचकळ्यात टाकणारा असा प्रश्न तो विचारतो. म्हणजे माणिक वर्मांची मला आठवण होते. त्यांना विचारलं वर्मा आणि तुमची भेट कधी झाली. त्या बिचाराला लाजऱ्या होत्या, ते उत्तर द्यायला तयार नाही. बराच झालं तरी समोर पुलं बसले होते. पुलं पटकन उभ्याला मिळाले, तू सारखा त्यांच्या वर्मावर का बोट ठेवतोयस. तर सुधीर हुशार. सुधीर म्हणतो त्यांच्या वर्मावर बोट ठेवणार मी कोण, त्यांचा वर्मा अमर आहे, त्याचं नाव अमर वर्मा होतं. तर तू लोकांच्या विकेट घेतो, तुम्ही कोणी विकेट घेतले का कधी. आत्तापर्यंत एकाच व्यक्तीने विकेट घेतली आणि ती व्यक्ती म्हणजे दादा कोंडके. माझी बायको दुर्दैवानं ती 22 वर्षापूर्वीच गेली. पण तिला काही सिनेमा नाटकाच्या कोणावर भेटण्याचा इंटरेस्ट नव्हता. पण इच्छाबाजी पुरीकर आहे, ताज्या घडामोडींवर आधारित सगळे खेळे असल्यामुळे तिला आवडलं होतं, म्हणून तिला त्यांना भेटायचं होतं. मी दादा कोंडक्यांच्याकडे तिला घेऊन गेलो. दादा म्हटलं दादा माझी बायको. माझा शब्द संताक्षणी दादा म्हणाले हायला मग काल कोण होत्या. सुधीरला असे अनेक अनुभव आहेत आणि माझं भाग्य की सुधीर अनेकांच्या मुलाखती होते. सुधीरच्या मी लाईव्ह 4 मुलाखती घेतलेल्या आहेत, मला चक्क आठवत आहे. आणि
आणि स्टेजवर म्हणजे आम्ही अतिशय खेळीमेळीने आमची मुलाखत चालायची. तर मी आता फारसं काय बोलणार नाही आहे, परंतु खय्याम साहेब जे आहेत त्या खय्याम साहेबांची माझी ओळख कशी झाली. एवढा मोठा माणूस, त्यांना मी एकदा विचारलं, म्हटलं खय्याम साहेब यू आर ए ग्रेट म्युझिक डायरेक्टर. तर ते म्हणाले प्रदीप जी आप गलत कर रहे हो. तर मला खबरलो नाही. म्हटलं म्युझिक डायरेक्टर, म्हटलं ग्रेट. म्हणाले आय एम नॉट ए म्युझिक डायरेक्टर. तर म्हटलं व्हॉट, आय एम ए म्युझिक कॉम्पोजर. तर मी खय्यामला म्हटलं मिस्टर खय्याम कॅन यू एक्सप्लेन मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए म्युझिक डायरेक्टर अँड ए म्युझिक कॉम्पोजर. तर खय्याम साहेबांनी मला जे उत्तर दिलं, खय्याम साहेबांचं आणि नौशाद साहेबांचं काय वाकडं होतं मला माहीत नाही. ते म्हणाले नौशाद इज अ म्युझिक डायरेक्टर. तर म्हटलं वाय. तर ते मला म्हणाले आपने नौशाद साहब का गाना सुना. म्हटलं सुना. मधुबनी में राधिका सुना, बहुत बार सुना. क्या किया उसने? अमीर राग की बंदिश है, वो बंदिश कॉपी किया है उसने, खुद का कुछ नहीं है उसका. माय म्यूजिक इज नॉट लाइक दैट. मतलब आप क्या करते हो? तर त्यांनी मला धून कशी मी कॉम्पोज करतो, आता मी कोण आहे म्युझिकमधला, ते मला आपल्या त्यांची जी साल बांधण्याची जी खोली आहे त्या खोलीत ते कोणाला घेत नाही का, ते एकटेच तिकडे जाऊन म्हटलं आप क्या करते हो म्युझिक देते वक्त. ते मला हाताला धरून घेऊन गेले त्या म्युझिक रूममध्ये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या म्युझिक रूममध्ये अनेकांचे फोटो होते. म्हणजे आता ते मुस्लिम आहेत खय्याम, त्यांच्याकडे ज्ञानेश्वराचा फोटो होता म्युझिक रूममध्ये, गणपतीचा फोटो होता. मला आश्चर्य वाटलं. तर म्हटलं खय्यामचा बाप कैसे धून बनाते हो. तर त्याने मला सांगितलं की मी सकाळी आंघोळ करून शुचिर्भूत होऊन त्या रूममध्ये जातो, सगळ्या देवतांना आवाहन करतो की मला चांगलं काहीतरी सुचू दे चाल देण्यासाठी, आणि मग मी हार्मोनियमवर हात टाकतो. माझी काम करण्याची पद्धत अशी आहे. केवळ 52 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं, पण त्यांचं संगीत तुम्ही जर त्यांचं गाणं ऐकलं तर कुठलंही गाणं दुसऱ्या गाण्याशी मिळतं जुळतं नाही. इतर गायक म्युझिक डायरेक्टरची कॉपी करणं सोडूनच द्या, पण स्वतःचं गाणं सुद्धा तीच चाल परत रिपीट होणार नाही याची काळजी ते घ्यायची. आणि एकच त्यांची आठवण सांगतो आणि मी थांबतो, कारण आपल्याला वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे मी माझ्याकडे अनेक आठवणी आहेत त्याच्या, ती फार काही पुस्तकात मी लिहिलेलं आहे. पिंपरी चिंचवडला ते ऑडिटोरियम झालं तर त्याचं उद्घाटन करायचं होतं. आणि ही 1992-93ची गोष्ट आहे. मी त्यावेळी डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटला काम करत होतो. तर त्यावेळी मोबाईल नव्हते, तर लँडलाईनवर एक फोन आला आणि प्रदीप देसाई आहेत का विचारलं. मला पण आश्चर्य वाटलं, म्हटलं कोणाचा फोन आला. तर पिंपरी चिंचवडचे कलेक्टर होते ते. तर मी घाबरलो. म्हणाले मी कलेक्टर बोलतोय पिंपरी चिंचवडचा. तर म्हटलं काय काम आहे माझ्याकडे. मला ते म्हणाले तुमची आणि खय्यामची ओळख आहे ना. म्हटलं तुम्हाला कसं कळलं. मी म्हणाले आमच्यापर्यंत आलं. म्हटलं काय काम आहे. तर आमच्या त्या थिएटरचं उद्घाटन करायचं आहे, तर तुम्ही खय्यामला आणाल का. आणि तो गणपतीचा पहिला दिवस होता. मी म्हटलं मी सांगू शकत नाही, ते अवेलेबल पाहिजे, तर आम्हाला कळवा 2 दिवसात. तर मी खय्याम साहेबांना फोन केला. म्हटलं असं असं गणपतीचा पहिला दिवस आहे, तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं आहे. तर खय्याम बोलले ऐसे फोन पे मैं बात नहीं करूँगा, आप घर में आओ. मी खय्यामच्या घरी गेलो. खय्यामनी सगळं विचारलं मला आणि मला म्हणाले मैं आऊंगा. तर माझ्या घरी गणपती असतो 2 दिवस, मला काय जाणं शक्य नव्हतं. मी खय्यामला म्हटलं खय्यामजी आप आएंगे लेकिन मैं नहीं आऊँगा. तर खय्यामने मला सांगितलं आप नहीं है तो मैं नहीं आऊँगा, आप है तो मैं आऊँगा. मग माझ्या आईला मी सांगितलं. आमची आई म्हणाले एवढा मोठा माणूस तुला बोलवते, जा तू, आम्ही बघून घेऊ काय ते. आणि खय्याम आणि मी त्यांना कार करून मी पिंपरी चिंचवडला घेऊन गेलो. 2 रूम त्यांनी बुक केले होते तिकडे आमच्यासाठी. तर खय्यामने जरा पहिलाच प्रश्न विचारला की 2 रूम किस लिए. तर ते आयोजक म्हणाले एक आपके लिए और आपके आप कलीग देसाई उनके लिए. खय्याम बोले 1 रूम कॅन्सल करो. तर मी बघत राहिलो. म्हटलं कॅन्सल करो, देसाई मेरे साथ में सोएगा. आणि मी घाबरलो. म्हटलं खय्याम साहेबांच्या बाजूला रात्री झोपणारा दुसरा माणूस. पहिले ते समजून द्या कोण आहे.
तर मी दुसरा माणूस. तर मी रात्री जेवण वगैरे झालं की त्यांच्या बाजूला झोपलो. मला झोप येईना. म्हटलं हातबीत लागला, पाय पडला, खय्यामच्या अंगावर पाय पडला. सोपं काम नाही हो. मी रात्रभर जागा होतो. ते पातलं उडून बसलं एकदम. तर ते उठल्यावर मी कसा झोपणार. मी पण उठलो. मला म्हणाले अभि चाय मागव, चाय पिऊन घे. चहा मागवला. मला तरी एक प्रश्न विचारला, देसाईजी आपले ज्ञानेश्वरी पडी आहे क्या. तर मी म्हटलं बाबा ज्ञानेश्वरी माझ्याकडे आहे, पण अजून वाचण्याचं काही योग लागला. अजून बरीच पुस्तकं माझ्याकडे वाचायसारखी आहे. ज्ञानेश्वरी मी कशाला वाचू त्यावर. जुनी गोष्ट आहे 15 वर्षापूर्वी. तर त्यांनी मला ज्ञानेश्वरी ऐकवली हो. मला आश्चर्य वाटलं की मुस्लिम माणूस ज्ञानेश्वरीमधलं सांगतोय. तर त्याने मला काय सांगितलं, जो कुराण में दिया है वही ज्ञानेश्वरी में है, आपने पढ़ो एक बार. मी म्हटलं मी ज्ञानेश्वरी वाचत, मी कुराण कुठे वाचू म्हटलं. मी तो विषय थांबवला आणि नंतर त्यांच्या गाडीतून मी घरी आलो. म्हणजे तेवढं प्रेम त्यांचं. एक रूप त्यांनी कॅन्सल केली, कोणी करणार नाही. प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे असते. देसाई मेरे साथ सोयेगा म्हटलं मी उडालोच. म्हटलं उद्यापासून मी पण चाली द्यायला लागेल बाजूला झोपल्यामुळे. अशा अनेक आठवणी माझ्याकडे खजिना आहे. पण आता वेळ झालेला आहे. तर पाडगावकरांच्या मुलाखत घ्यायचं भाग्य मला लाभलं. एक 4-5 मुलाखती घेतल्या, त्यांचा सहवास मिळाला. तर मी स्वतः गाण्याचे कार्यक्रम करत असल्यामुळे पाडगावकरांनी गाण्यावर बोलगाणं नावाचा एक प्रकार लिहिलेला आहे. ते मी बोलगाणं सादर करतो आणि मी नंतर थांबणार आहे. त्या अगोदर संदीप सोनकरांना आपल्याला द्या. तर बोलगाणं मी सादर करतो आणि मी त्याच्यानंतर बोलणार नाही. आज माझे मित्र अरविंद औंधे नाटककार, जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं आगामी नाटक येत आहे. विजय केंकरे डायरेक्ट करत आहेत. आणि अरविंद माझ्या सगळ्या कार्यक्रमाला उपलब्ध असतो. ते मन उदाहरणं वारायचे नावाचं नाटक उज्ज्वल निकमनं मी घेऊन गेलो होतो नाटकाला. त्या वाईट नंतर आम्हाला जेवायला घेऊन गेला त्या वाईट प्रोड्युसर त्यांच्या. अशा गमती जमती आहेत की का. तर गाण्यावरचं बोलगाणं मी सादर करतो पाडगावकरांचं आणि मी थांबतो या ठिकाणी. आणि पुन्हा हे सगळे मान्यवर आहेत त्यांना धन्यवाद देतो की केवळ माझ्यासाठी त्यांनी वेळ काढून त्या उपलब्ध झालेल्या आहेत. आणि डिंपलचे अशोकमुळे तुम्ही सुद्धा मला सांगितलं की आम्ही पुस्तक प्रकाशन करू तुमचं. तर त्यांचं काम आहे ते महाराष्ट्रात पोहोचवणं, माझं काम नाही. तर त्यांना पण धन्यवाद देतो. आणि आमचा मित्र अनिलला मी सांगितलंच आहे की त्याच्यामुळे पुस्तक तुमच्यापर्यंत आलेलं आहे. तर गाण्यावरचं बोलगाणं असं आहे. पाडगावकर म्हणतात, गाय जवळ घेते वासूर रुजू लागतं. गाय जवळ घेते वासूर रुजू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाणं जसं आपण जनामध्ये गाऊ शकतो तसंच ते आपल्या मनामध्ये सुद्धा गाऊ शकतो. जनामध्ये गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनामध्ये गायलात म्हणून तुम्ही छोटेही नसता. एक गोष्ट नक्की असते, एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे. गाणं हेच गाण्याचं मोल असतं. गाण्यापुढे बाकी सारं मोल असतं.